मित्रांनो, सकाळ सकाळी डोक्याला एक ताप झाला होता, कारण गाडीच्या सायलेन्सरची वेल्डिंग तुटल्या होत्या. तर एवढं वेल्डिंग मारायसाठी आपल्याला आटपडे जावं लागतंय. निघालो होतं तितक्यात परेश भाऊ आमचे पोत्यामध्ये बसले होते आणि पोत्यात बसून काहीतरी करत होते. म्हटलं काय करतात यूट्यूब फॅमिलीला दाखवा म्हणून जवळ गेलो तर ते मुरघास काढून जनावरांना टाकत होते. मला म्हणलं तुझा व्हिडिओ काढून आपला ब्लॉगमध्ये टाकूया. तर भाऊ म्हणला टाक. आता आम्ही काय, मी नुसतं हसतच बसणार आहे म्हणलं. नंतर मग तर मित्रांनो चला बघूया दोघांचं काय नियोजन चाललं आहे. आता दुसऱ्यांची वाट बघत बसलो कारण येणार म्हणून आपण चालू त्यांच्याकडं. बघा यांचं काय चाललंय. आता भावाने शेततळे काढलं नवीन, बहुतेक शेततळे चालू असलं. आता बघूया आपण. तर मित्रांनो, हे बघा परेश भाऊचं नियोजन. 2 एकर ऊस लावला आहे आणि या ऊसाला पाणी देण्यासाठी भलं मोठं शेततळ काढून ठेवलं आहे. यांच्या नादाला लागत बसण्यापेक्षा म्हणलं आपण आपल्या घरी जाऊया, घरी काहीतरी काम करूया म्हणून घरी निघालो. राज्य सरकारला काय रस्त्यावरून गाडी जमा तसंच रस्त्यावर पाठवून आपण बसलो होतो. राज्य सरकारने होता तितक्यात गाडीवर जात असताना पुढचं नियोजन लावलं होतं की जाऊन गाडी धुवायची, कारण सायलेन्सर लावलं की वेल्डिंग मारायला आतमध्ये घ्यायचे होत्या. डाळिंबाच्या बागेत एस टी बी होताना ज्यावेळेसला एस टी बीवर आपलं धुवून गाडी घेऊन जाऊया. राज्य सरकारने योगदान मारून घेतली पाहिजे गाडी आणि एस टी बी कसं चाललं होतं. भाजप सरकारच्या डोक्यात आज काय नियोजन चाललं होतं हे काय संबंध झालं होतं. कारण भाजप सरकार एकतर विहिरीत तरी गाडी घालवत होतं, नाही तर बागेत मी त्याला गाडी व्यवस्थित चालवते. म्हणजे भाजप सरकार आज काय आपल्याला पाडल्याशिवाय काय राहत नाही. हो बस, अरे बस अरे बस बस बस. एकदाशी एस टी बीपर्यंत पोहोचलो. भाजप सरकारला म्हणलं गाडी उभा कर, मी पाणी बघतो आहे का. बॅरलमध्ये बघतोय तर पाणी गच्च भरून ठेवलं होतं. मग काय घेतली पाईप आणि टाकली बॅरलमध्ये. दुसरी होती ती पण टाकली बॅरलमध्ये. भाजप सरकारला म्हणलं एस टी बीवरलं चिकट कसं करा. एस टी बीवर एक तिकडं टाकलेलं होतं. भाजप सरकारला म्हणलं काढून घ्या ती. एस टी चालू करून आपली गाडी धुवून आपलं नव्या पडदेशी कसं बस एस टी बीवरलं तिकडं काढून घेतलं. आणि भाजप सरकार म्हणलं गाडी लावतो मधल्या स्टँडवर. बरंच वेळ आबदलं पण काय गाडी काय त्यांच्या पाठीमागे येणं झाली होती. कशी बशी गाडी पाठीमागे घेतली तर दुसरे भाजप सरकार बराच वेळ आबदल्यानंतर एकदाच एस टी बी झाला चालू. एस टी बी चालू झाला आणि परत बंद पडला. भाजप सरकारच्या डोक्यात काय मुंग्या चालल्या होत्या, काही समजून झालं होतं एस टी बी का चालू आहे ना. पेट्रोल चालू केलं का म्हणून विचारलं तर भाजप सरकार इकडे तिकडे बघत त्याने पेट्रोलचा कॉकच सापडून झाला होता. प्रयत्न करून कसं बस एस टी बी चालू केलं, तितक्यात गनचा प्रेशर आणि व्यवस्थित सेटिंग लागणार म्हणून सेटिंग लावून घेत होतोच. तितक्यात पुन्हा घोटाळा झाला. एस टी बी परत बंद पडला. भाजप सरकारला काही एस टी बी चालू होईना. म्हणलं होय बाजूला, मी करतो चालू म्हणून गेलं पुढं. एकदाच रशी वळली आणि एस टी बी चालू केला. एस टी बी चालू करून सेटिंग व्यवस्थित लावूच तर पाईप पाईपाने अंड्यात पाणी काढून शॅम्पूच्या पुढे त्यात ओतून घेतल्या. कारण गाडीला शॅम्पूने धुवायचं होतं म्हणून 5 पुढे एका गाडीसाठी आणल्या होत्या. कशा बशा ओतून घेतल्या त्याच्यामध्ये. माझं त्या पाण्यामध्ये शॅम्पू ओतायचं काम चालू होतं. तितक्यात हांडा थोडा लिकेज होता घालून. भाजप सरकारच्या डोक्यात काय होतं बघा, त्या हांड्याचं पाणी जे गळते ते थांबवायचं होतं. पण थांबवणार कसं. भाजप सरकारनं डोकं काय लावलं, तिथलीच ओली माती घेतली आणि त्याला लावायचा प्रयत्न केला, पण पाणी काय त्यातनं थांबेना. मग भाजप सरकार तिथून सरले बाजूला. म्हणलं आता राहू द्या भाजप सरकार, तुम्ही लय डोकं चालवू नका. नंतर मग घेतलं शॅम्पूचं पाणी आणि गाडी फसा मारून घेतल्या. त्याच्यानंतर पाणी मारून घेतलं आणि गाडी बाजूला लावली. ती गाडी काय परत भाजप सरकारला चालू आहे ना. छोटे भाजप सरकार गाडीला किका मारून दमले होते आणि मोठे भाजप सरकार त्याच्याकडे बघून हसत होते. दोघांकडे लक्ष देण्यापेक्षा आलो होतं घरी. तर एकदम छोटे भाजप सरकार त्यांना पाण्याचं शेततळ काढून दिलं हातांनी खेळण्यासाठी. पोकल्यान गेलं त्याने आणि खेप भरत होते ट्रॅक्टरची. त्यात छोटे भाजप सरकार पण त्याच्यासोबत होते. त्या दोघांचं नियोजन चालू होतं आणि मी त्यांच्याकडे बघत बसलो होतो. छोटे भाजप सरकारला माहिती होतं की मी व्हिडिओ काढते म्हणून मोबाईलकडे बघून हळूच लाजत होते आणि हसत होते. भाजप सरकारला म्हणलं तर तुम्ही तुमचं नियोजन चालू आहे, मी बघतोय
कसं का होईना पण लहानपणाची आठवण आली, कारण असे खेळ लहानपणीच होतात. मोठं झाल्यानंतर असं काही कोण करू शकत नाही, आणि जरी केलं तरी लोक म्हणतात हे छोटा झालं आहे. त्यामुळे सुख यांच्यातच बघायचं असतं. म्हणून म्हणलं तुमचं चालू द्या, हळूच व्हिडिओ काढतो आहे मी, कारण आपल्या पब्लिकला दाखवायचं आहे की लहानपणी काय असते. ॲक्सिलेटर असते काय त्याचा. यांचा खेळ बघूस तर मशीन मालकाचा फोन आला होता की बाबा हे मशीनला काम आले. मग काय हो, गाडी आवरून सज्ज होऊन गाडीला किक मारून काय गाडीचे गिअर कमी करत टाकत आपलं मशीनपाशी पोहोचलो. मशीन घेतली आणि गावाच्या बाहेर निघालो. तितक्यात छोटे बाचे सरकार म्हणले खायला काहीतरी घ्यायला लागतं म्हणून थांबलं होतं. खायला घेतलं पण मशीनचं काम कॅन्सल झालं, पण खायला घेतलं काम आलं भाच्या सरकारनं खात. येतोय का नाही तितक्यात भावाच्या मुलाला JCB आणलं होतं. भावाचा मुलगा JCB घेऊन आला होता. बघा JCB माझं म्हणून दाखव. JCB बघतोय ना तितक्यात बारका भाऊ गाडी घेऊन आला होता. भाऊ चला म्हणला गाडीचे फोटो काढायला. मग काय गाडी घेतली, निघालो गाडीचे फोटो काढायला. मग काय भाच्या सरकारनं मोबाईल काढून म्हणलं आता मामा पाठीमागून येतोय आणि व्हिडिओ काढायचं नाही असं होऊ शकतं का. मग भाच्या सरकारनं मोबाईल घेऊन व्हिडिओ काढायला चालू केलं होतं. आम्ही आमच्या नादात होतो आणि भाच्या सरकार त्यांच्या नादात होतं. मग काढून घेतला व्हिडिओ. त्यांनी मग म्हणलं जाऊ आता फोटो काढायला म्हणून निघालो होतो. बघा तर मग आता गाडींचे फोटो कसे निघलेत आणि कसे आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आम्ही वाट बघतो. नक्की कळवा आणि नंतर भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.